जय महाराष्ट्र. मीरा भाईंदरमध्ये पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रभरातून गावागावातून बरेच तरुण इथे मीरा भाईंदरमध्ये आलेले आहेत आणि नेताजी सुभाषचंद्र बोस इकडे त्यांची व्यवस्था आपल्या महानगरपालिकेने केलेली आहे. पण ती कशा प्रकारे केलेली आहेत, बऱ्याच जणांनी त्यावरती व्हिडिओ टाकलेले आहेत, बऱ्याच न्यूज चॅनलने बातमी कव्हर केलेली आहे. अशी अवस्था आहे की त्या तरुणांना झोपायलासुद्धा जागा नाही, शौचालयाला जायची सुविधा नाही आहे. म्हणजे ते कसे राहतात, कशा प्रकारे त्यांची सोय आहे मला कळत नाही. महानगरपालिका आपली जी आपले जे नवीन आलेले महापौरपासून सगळे जे आत्तापर्यंत फक्त ज्या ज्या गोष्टी करते त्यांचं ह्या गोष्टीकडे लक्षच नाही की मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये प्रत्येक वेळेला इकडे पोलीस भरतीसाठी तरुण येत असतात आणि त्यांची योग्य सोय करावी असं यापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं एक पत्रकसुद्धा गेलेलं होतं. नवीन महापौर ज्या झालेल्या आहेत डिंपल मेहता त्यांनासुद्धा आमच्या मनसेकडनं एक निवेदन गेलेलं होतं की जे तरुण आलेले आहेत त्यांची योग्य सुव्यवस्था करावी. पण याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. मला कळत नाही की हे जे देवाभाऊ जे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांचे या मीरा भाईंदरमध्ये मोठमोठे होर्डिंग्स लागतात, त्यांच्या नेत्यांचे मोठमोठे होर्डिंग्स लागतात, त्यांच्या वाढदिवसाचे मोठमोठे होर्डिंग्स लागतात. मग एवढा पैसा जेव्हा तुम्ही खर्च करता त्यावेळेला तुम्हाला हे समजत नाही का की हे पोलीस भरतीसाठी आलेले तरुण याच महाराष्ट्राचे आहेत, यांची सोय करावी. कारण हेच ते देवाभाऊ आहेत जे बिहार इलेक्शनमध्ये जेव्हा बिहारला गेले तेव्हा त्यांनी तिकडच्या जनतेला सांगितलं की तुम्ही छठपूजेसाठी आमच्या महाराष्ट्रामध्ये या. बरं, छठपूजा झाली त्यावेळेला आपल्या महाराष्ट्र शासनापासून सगळ्या पालिकांनी छठपूजेसाठी त्यांना व्यवस्थित ते सोय करून दिली होती. कोणालाही काही त्रास न होण्यासाठी व्यवस्थित त्या प्रकारे त्यांची सुव्यवस्था केलेली होती. मग जेव्हा पोलीस भरतीसारखा इतका मोठा आणि महत्त्वाचा विषय असताना इथे मीरा भाईंदर महानगरपालिका किंवा महाराष्ट्र आपलं प्रशासन जे आहे ते ह्या पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांची सोय करू शकत नाही का? बघा, म्हणजे मला कळत नाही की हे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे आहेत की इतर राज्यांचे आहेत, मला समजत नाही. ज्या प्रकारे इकडचे उद्योगधंदेसुद्धा गुजरातला घेऊन जाण्याचा घाट चालू आहे. आता BST STमध्ये जे पेट्रोल वापरलं जातं त्याचंही तुम्ही ऐकता आता ते गुजरातशी कसं कनेक्टेड झालेलं आहे ते. म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी आहेत जे महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, महाराष्ट्रातल्या लोकांच्या हिताचं कमी आणि बाहेरच्या लोकांसाठी जास्त असं हे सरकार काम करत आहे. ज्या प्रकारे मीरा भाईंदरला अमराठी महापौर ज्या प्रकारे आपण म्हणतो जी झाली, मराठी माणसाचा इतका उद्रेक निघाला, मराठी भाषेसाठी आंदोलन झालं ज्या मीरा भाईंदर शहरामध्ये, आणि त्यावेळेला मराठी माणसांवरतीच गुन्हे नोंद झाले, मराठी माणसाची धरपकड झाली. आता महापौर मराठी हवा यासाठी सुद्धा ज्या प्रकारे पोलिसांची वागणूक होती मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आदेशानंतर, म्हणजे हे सरकार, महाराष्ट्र सरकार हे मराठी माणसाच्या मुळावरती उठलं आहे का असा महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. बऱ्याच गोष्टी आहेत जे मराठी माणसाच्या विरोधात इकडे चालू आहेत आणि देवाभाऊंचं लक्ष नाही आहे, कारण ते व्यस्त आहेत बऱ्याच गोष्टींमध्ये. बऱ्याच गोष्टी पुढे येत आहेत. तेव्हा बघा, पोलीस आपलेच आहेत, तरुण आपलेच आहेत जे पोलीस भरतीमध्ये आलेले आहेत. आपल्या महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यातून येणारे ही मुलं आहेत आणि यांची अशी गैरसोय व्हायला नको आहे. जेव्हा मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये कोट्यवधीचं टेंडर निघतं, बऱ्याच बाहेरच्या ठेकेदारांना हे टेंडर दिलं जातं, बराच पैसा त्यांच्यावरती लुटला जातो. महासभा अतिरिक्त महसूलच्या मागे लागलेली आहे. आणि असं असताना मला वाटतं ना की मिडल क्लास वर्ग असेल, खेडोपाड्यातून जे आपल्या मीरा भाईंदरमध्ये येणारे जनता असेल त्यांच्याकडे महानगरपालिकेने लक्ष द्यावं. आता काय झालं आहे माहिती आहे का, महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत राधा विनोद शर्मा ते सुद्धा मणिपूरवरून आलेले आहेत आणि आपल्या महापौर डिंपल मेहता त्या म्हणतात की मी महाराष्ट्राची मुलगी आहे, पण महाराष्ट्राच्या हिताचं आत्तापर्यंत काही या मॅडमने केलेलं नाही आहे. या मॅडमला आपल्या महाराष्ट्राचं राज्यगीत बोलायला लाज वाटते, अशा ह्या मॅडम आहेत. आणि याकडे आपल्या देवाभावाचं किंवा महाराष्ट्र प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही आहे. मला वाटते आपल्या अधिवेशनमध्ये किंवा विधिमंडळात आपले शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे साहेबांनीसुद्धा मीरा भाईंदरचा हा मुद्दा तिकडे
धरलेलं आहे. आता मीरा भाईंदरला तसं बघितलं तर आमच्याकडे दोन आमदार आहेत. 145 विधानसभेला नरेंद्र मेहता, 146 विधानसभेला प्रताप सरनाईक असे 2 आमदार आणि 1 खासदार नरेश म्हस्के, म्हणजे 2 शिंदे गटाची माणसं आहेत आणि 1 भाजपचं आहे. आणि इकडे जे महापालिका प्रशासन आहे संपूर्णपणे बहुमताने आलेलं भारतीय जनता पार्टीचं आहे. आणि ह्या मीरा भाईंदरला पालकमंत्री कोण आहे अद्याप आम्हाला माहिती नाही आहे, कारण त्या पालकमंत्र्याने कधीही इकडच्या लोकांचं पालकत्व स्वीकारलेलं नाही आहे. इतकी आंदोलनं झाली मराठी माणसाच्या विरोधात, इकडे एकदाही पालकमंत्री फिरकलेला नाही आहे. म्हणजे 2 आमदार, 1 खासदार, 1 पालकमंत्री असलेले हे मीरा भाईंदर शहर. आणि विशेषतः जे नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानामध्ये ह्या पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांची सोय केलेली आहे, ती विधानसभा आमदार नरेंद्र मेहता यांच्या विधानसभेमध्ये आहे. या विधानसभेतून मेहता निवडून आलेले आहेत आणि या मेहतांचं बाकी सगळ्या गोष्टीकडे लक्ष आहे, पण जे महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यातून आलेले तरुण आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे. आणि त्यांचीच वहिनी, म्हणजे त्यांच्याच भावाची बायको ही डिंपल मेहता, ही या मीरा भाईंदरची महापौर आहे. म्हणजे जेव्हा गुजरात्यांच्या किंवा परप्रांतीयाच्या हातात जेव्हा आपली महाराष्ट्र सत्ता जाते तेव्हा महाराष्ट्रातल्या जनतेकडे कसं दुर्लक्ष होतं याचं जिवंत उदाहरण, कारण मी सातत्याने मीरा भाईंदरवरती व्हिडिओ टाकत असते. तेव्हा बघा जनता जनार्दन, महाराष्ट्र टिकला तर देश टिकेल. पुन्हा एकदा म्हणते, जय हिंद, जय महाराष्ट्र.